छावा भाग 57। 2 दिवसांनंतर पाचाडी परतलेल्या राजांना श्यामजीने परस्पर गाठले. गोऱ्या साहेबाची आणि त्यांची भेटीची वेळही ठरवून घेतली. ठरल्या वेळी पाचाडाच्या वाड्याच्या सदरेवर थॉमस निकल्स श्यामजीसह राजांच्या भेटीला आला. भेटीचे प्रयोजन सांगण्यासाठी श्यामजीने तोंड खोलले. 2 दिवसांपूर्वी आम्ही गडावर चढून युवराजांच्या कानी सारे घातले आहे. श्यामजी राजांचा नूर बघण्यासाठी क्षणभर थांबला. ते ऐकताच मात्र बैठकीवरून उठून राजे श्यामजीला अत्यंत थंडपणे म्हणाले, शेणवी, आजचा मुहूर्त आमच्या आणि साहेबांच्या भेटीस योग्य नाही. आम्ही त्यांची भेट उद्या घेऊ. राजाने श्यामजीला मुहूर्ताचे कारण सांगितले, पण ते खरे नव्हते. श्यामजी आणि थॉमस गडावर युवराजांशी काय बोलले हे राजांना माहीत नव्हते. बोलण्यात गैरमेळ पडू नये यासाठी ते कळणे आवश्यक होते. जसे संभाजीराजांच्या भेटीत काहीच पदरी पडले नाही, तसे त्या भेटीतही थॉमस साहेबाच्या हातात काहीही पडले नाही. शिव आणि शंभो यांच्या भेटी घेऊन मिठासाठी आलेला थॉमस साहेब अळणी तोंडाने मुंबईला परतला. पावसाने रिकीब भरले. धारा उधळीत मावळी आभाळ गरजू लागले. रायगडाच्या कड्यांवरून लाल पाण्याचे गरजते धबधबे झेपा टाकू लागले. पाखरे कोटरात अडकून पडली. इरले डुईवर घेऊन हारकारा त्या पाणघाईत पाचाडहून निघून गडावर आला. त्याने खबर आणली. गारठ्याने मासाहेबांचं सांद धरल्यात. दम्यानं लई उचल खाल्ली या. आबादान केलेल्या मारल्या वाघाच्या चरबीचे बुधले घेऊन संभाजीराजे पाचाडात उतरले. जिजाऊ पडूनच होत्या. वाड्यावरील माणसे त्यांच्या सेवेत दाखल होती. सारी देखचोख ठेवायला पुतळाबाई डोळ्यात तेल घालून मंचकाजवळ उभ्या होत्या. तरीही युवराजांना बघून जिजाऊंना समाधान वाटले. न कळणारा धीर वाटला. जिजाऊंसाठी म्हणून पाचाडात वस्तीत असलेले केशव पंडित दुपार टळल्यावर आले. त्यांनी दासबोधाची पोथी लाकडी अडंगीवर ठेवली. अनुग्रहाच्या भेटीत समर्थांनी दिलेला तो शब्दमौक्तिकांचा ग्रंथराज जिजाऊंसाठी राजांनी पाचाडातच ठेवला होता. अंगभर तलम भगवे उपरणे लपेटलेल्या केशव पंडितांनी नामस्मरण करीत दासबोधाला हात घातला. नुकतीच धुपाची वळी महालभर फिरली होती. स्वच्छ संथवाणीने पंडित बोध वाचू लागले. जिजाऊ, संभाजीराजे, पुतळाबाई ध्यान देऊन ऐकत होते. मृत्यूची हुकूमत केवढी बेलगाम आहे हे सांगताना समर्थांनी म्हटले होते, सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती, विख्यात राजा. मृत्यूचा अनिरुद्ध दिग्विजय वर्णन करताना बैरागी समर्थांची रामवाणी कोदंडासारखी टणत्कारी झाली होती. मृत्यू न म्हणे हा झुंजार संग्रामशूर वा क्रूर, न म्हणे हा प्रतापी उग्ररूपी बलाढ्य वा धनाढ्य, न म्हणे हा चक्रवर्ती करामती वा भूपती, न म्हणे हा मुद्राधारी व्यापारी वा ब्राह्मण कर्मनिष्ठ, न म्हणे हा संपन्न व्युत्पन्न धूर्त बहुश्रुत वा पंडित, न जाणे हा वेदज्ञ शास्त्रज्ञ सर्वज्ञ वा महाभला. केशव पंडितांचे बोल थरथरू लागले. मिटल्या डोळ्यांनी शांतपणे जिजाऊ हे टणत्कार ऐकत होत्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या हाती होता. भरल्या आवाजाने केशव पंडित पुढे वाचू लागले. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुता बळाचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुत कुळांचे कुळवंत राजे. मृत्यूचे विकराल वर्णन करताना
घनदाट अरण्यात शिरलेली समर्थांची वाणी भक्ती मार्गाचा आग्रह धरताना हिरव्यागार पठारावर आली. बहुता जन्माचे शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवती. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले. नाही तरी हे वर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो शोध घ्यावा, परांतराचा. जो जगदंतरे मिळाला, तो जगदंतरेची जाला. आरत्री परत्री तयाला, काय उणे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. चटक लावूनी सोडावी, काही एक. स्वतः जगल्या भोगल्या अनुभवाचे गर्भसार बोधरूपाने सांगताना समर्थच निर्देह झाले होते. त्यांनी पुजल्या भजल्या श्रीरामाच्या वर्णासारखे निळे आकाश बोल संभाजीराजे आणि जिजाऊंच्या कानी पडू लागले. बहुता जन्माचे शेवटी नरदेह सापडे अवचट. एथ वर्तावे चोखट, नीती न्याये. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. केल्याविण काहीच नाही, कोठे तरी. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. एवढे काळीज वेधी शब्द उभे करून समर्थ शेवटी त्या शब्दांनाच म्हणत होते. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट, सद्गुरु भजन. जय जय रघुवीर समर्थ. केशव पंडितांनी समाप्तीची नांदी उठवली. जिजाऊंचे थकले हात जोडले गेले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांतून पाझरलेले अश्रू कुणालाच दिसले नाहीत. ऐकलेला जीवनबोध संभाजीराजांच्या मस्तकात भणभणत राहिला. मृत्यू न म्हणे चक्रवर्ती, प्रतापी मुद्राधारी. गेले बहुत कुळांचे, कुळवंत राजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे. बहुता जन्माचे शेवटी नरदेह सापडे अवचट. एथ वर्तावे चोखट, नीती न्याये. आषाढी एकादशी उलटली. संभाजीराजे पाचाडीच होते. पावसाळी लालपाणी घेऊन भरलेल्या गांधारी आणि काळ ह्या नद्या रायगडाला घेर टाकून फिरल्या होत्या. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हातांनी देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले. तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही. ऐकता? जी. थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामुली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येतंय. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांची आणबेल मासाहेब. आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनान्याचा रिवाज. पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्य होतं तोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत. दूर लावल्यासारखी जिजाऊंनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबांनीशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं. हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा
पण तिचे सुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हास सांगतो आहो. जी. संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला. जा, बाहेर झड सुमार झालीये काय बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्यांनी जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली. थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बारदाराने धरलेल्या भगव्या जरी पटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले. ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यांसमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठांतून सहजी शब्द सुटले, औक्षवंत व्हा. माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसं मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे. पावसाळी नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलांच्या हिरवाईने बहरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान 2 घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोल खान यास जिवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौज फळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता. दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. 4च दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठांआड रिचवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, यादवराव, आमच्या संगती या. त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या पंजा उगारलेल्या पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले. काया बहुत कष्ट व्हावे, उत्कट कीर्ती उरवावी. यादव नामाजीसह जगदीश्वर दर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले. कुणाचीही नजर जखडून पडावी असे नानारंगी कमळ फुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळ फूल फुलून उठले. मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखविलं पाहिजे. यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वानांचे नाळ खुडून आणा. युवराजांनी आज्ञा केली. पायताणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळ नाळ घेऊन बाहेर आला. ते निरखित युवराज बालेकिल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती
पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपले आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, तरकतच राहत नाही. आईच्या पूजची जुपी लावून द्याची राहिलीच की बुवासनी. आणि ती महालातून बाहेर पडलीही. या रामराजांना घेण्यासाठी कमळनाळांसह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगादंडाला झाला. उभ्या अंगावर रसरशीत कमल फुले फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसूबाईंना झाला. त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकुबोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्यांना आपले डोळे भिडविले आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या. थांबा, कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, घ्या. एकतर जगदीश्वराला नाहीतर तुम्हालाच ते द्यावेत असे ठरविले होते. धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईंनी ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरातर महाला बाहेर पडल्या. थोड्याच वेळात धाराऊ महालात आली. दोघा बंधूंना एकत्र बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, पूजेची जुपी लागली पर देवीला कमळाचं द्याट ठेवायचं राहूनच गेलं. आता कोण बापडीला ते आणून देणार. आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली. भाग 57 समाप्त.